नमस्कार. पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे मंडे म्युझिक्स मध्ये. अ, आज आपण विजन आणि मिशन याविषयी बोलणार आहोत. तत्पूर्वी थोडस मंडे म्युझिक्स हा एक प्लॅटफॉर्म आहे जिथे आपण मॅनेजमेंट वेगवेगळे कन्सेप्ट आहेत, जे काही वेगवेगळे आयडियाज आहेत, अ, प्रयत्न करतो. बऱ्याच वेळेला छोट्या उद्योजकांपर्यंत हे कन्सेप्ट हे आयडिया होत नाहीत आणि त्यांची उपयुक्तता काय आहे, त्यांचा आपल्याला फायदा कसा होतो, ते आपल्यासाठी का गरजेचं आहे हे त्यांना समजत नाही. आणि माहिती असून सुद्धा त्याचा पुरेपूर उपयोग करता येत नाही आणि ह्याच गोष्टी त्यांच्यापर्यंत पोहोचाव्या, त्यांना त्याची व्हावी, त्यांना त्याचा उपयोग प्रभावीरित्या उपयोग करता यावा, म्हणून हा केलेला एक छोटासा प्रयत्न आहे. आज आपण विजन आणि मिशन म्हणजे काय याच्याविषयी बोलणार आहोत. आणि विजन आणि मिशन बद्दल बरेचसे गैरसमज आहेत. पहिली गोष्ट मी सांगेन की लोक मला पुढच्या 5 वर्षात 50 ऑफिसेस उघडायचे आहेत किंवा 50 ब्रांचेस उघडायचे आहेत, हे तुमचं विजन होत नाही, हे तुमचं गोल होतं. राईट. पण बरीच लोक या गोलला विजन समजतात, ते चुकीचं आहे. त्याच्यानंतर लोक ठरवतात की आम्हाला आमची रेव्हेन्यू टर्नओव्हर डबल करायचा आहे. अगेन इट इज अ फायनान्शियल गोल, इट इज नॉट अ विजन. आणि विजन म्हणजे नेमकं काय, राईट, आणि का गरजेचं आहे त्याच्याविषयी आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. दुसरी अजून एक महत्वाची गोष्ट, बऱ्याच वेळेला बरीच लोक सांगतात, अरे माझ्यासाठी विजन महत्वाचं आहे का? आज माझी कंपनी छोटी आहे, मग माझ्या कंपनीचं विजन स्टेटमेंट असणं गरजेचं आहे का? आणि ते नसलं तर काय होईल? राईट. दोन्ही प्रश्नांचा आपण थोडासा विचार करण्याचा प्रयत्न करूया. तत्पूर्वी पहिली गोष्ट जी आहे, सॉरी, येस, फर्स्ट थिंग्स फर्स्ट. तर पहिली आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे विजन आणि मिशन ह्या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत, हे लक्षात घेणं खूप गरजेचं आहे. लोक विजन आणि मिशन बऱ्याच वेळा इंटरचेंजेबली वापरतात. म्हणजे काही लोक विजनला मिशन बोलतात आणि मिशन आपण समजून घेऊया काय आहेत आणि काय नाही आहेत. राईट. दोघांचाही उद्देश डिफरंट आहे. म्हणजे विजन भविष्याविषयी आहे. अगदी साध्या सोप्या सरळ भाषेत सांगायचं झालं तर विजन इज फॉर द फ्युचर अँड मिशन इज व्हॉट आय एम डुईंग टुडे अँड वाय. राईट. हा एक सिम्पल डिफरन्स आहे. त्याच्यानंतर त्यांना आलटून पालटून वापरू नका. आणि लोक विजन ज्याप्रमाणे डिफाईन करतात आणि समजून घेतात या दोन्ही गोष्टी, प्रत्येकाची अंडरस्टँडिंग वेगवेगळी आहे. बऱ्याच वेळेला मी पुन्हा सांगतो, लोक जे गोल्स आहेत, जे त्यांचे ऑब्जेक्टिव्ह आहेत, त्यांना विजन म्हणून घोषित करतात, तर ते नाही आहे. गोल इज अन इम्पॉर्टंट पार्ट ऑफ विजन, येस, बट इट इज नॉट द विजन. त्याच्यानंतर जो मी प्रश्न बोललो की माझ्या कंपनीसाठी विजन असणं गरजेचं आहे का, हो, असणं गरजेचं आहे. का? तर तुम्हाला एक पुढची दिशा मिळते आणि त्याचे अजून काय फायदे आहेत ते आपण समजून घेऊया. राईट. माझ्या कंपनीचं विजन नाही आहे, तरी मी पुढे व्यवसाय वाढ करू शकतो का? हो, तुम्ही व्यवसाय तुमचा वाढवू शकता, ग्रो करू शकता, एका ठराविक मर्यादेपर्यंत तुम्ही जाऊ शकता. पण त्याच्यानंतर पुढे काय, हा प्रश्न तुम्हाला भेडसावणार. मग त्या वेळेला विजन असणं खूप गरजेचं आहे. मी एक स्टार्टअप आहे, पण मी सुरुवातीलाच माझं विजन स्टेटमेंट डिसाईड केलेलं चांगलं की नंतर केलेलं चांगलं? तुम्ही जर एक स्टार्टअप असाल तर सुरुवातीला तुमच्याकडे असेल विजन स्टेटमेंट, इट इज फॅन्टॅस्टिक. बट ऍज अ स्टार्टअप तुम्हाला विजन स्टेटमेंट पेक्षाही महत्वाचं आहे की तुम्ही कुठला प्रॉब्लेम सॉल्व्ह करत आहे, तुम्ही कुठले व्हॅल्यू क्रिएट करत आहात ऍज अ स्टार्टअप. दॅट इज इम्पॉर्टंट. तुम्ही कुठला प्रॉब्लेम सॉल्व्ह करत आहे, तुम्ही कुठली व्हॅल्यू क्रिएट करत आहात. तुमच्यासाठी विजन स्टेटमेंट तुमचा कदाचित एक 3-4 वर्षांचा टप्पा पार केल्यानंतर तुम्ही विजन स्टेटमेंट विषयी विचार करायला सुरुवात केली तर चांगलं आहे. पण याचा अर्थ मी असं नाही सांगत आहे की ऍज अ स्टार्टअप यू शुड नॉट हॅव अ विजन. नो, इफ यू आर हॅव्हिंग राईट फ्रॉम द स्टार्ट, यू अंडरस्टँड व्हॉट इट मीन्स. राईट.
देन इट इज गुड टू स्टार्ट राईट फ्रॉम द स्टार्ट. पण जर तुमच्याकडे सुरुवातीला विजन नसेल तरी चालेल. अगोदर तुमची सिस्टम्स प्रोसेसेस स्ट्रॉंग करा. त्याच्यानंतर तुम्ही पुढची दिशा ठरवताना एक 3-4 वर्षाचा कालावधी गेल्यानंतर सुद्धा तुम्ही विजन मिशनचा विचार करू शकता. पण हा विचार एका टप्प्यावर येऊन करणं गरजेचं आहे. आज तुम्ही जगातला कुठलाही व्यवसाय घ्या, कुठलीही मोठी कंपनी घ्या, त्यांची वेबसाईट व्हिजिट करा. ऑलमोस्ट 90% ऑफ द कंपनीजच्या वेबसाईट वरती तुम्हाला त्यांचं विजन आणि मिशन स्टेटमेंट दिसणारच दिसणार. काही ठिकाणी विजन स्टेटमेंट नसेल तर फक्त मिशन स्टेटमेंट असेल. काही ठिकाणी मिशन स्टेटमेंट नसेल तर काही ठिकाणी फक्त विजन स्टेटमेंट असणार. पण हे असणार, आणि म्हणून मी ते फर्स्ट थिंग्स फर्स्ट लिहिलेलं आहे की विजन आणि मिशन बद्दल या गोष्टी समजणं गरजेचं आहे. जस्ट अ रिकॅप वन्स अगेन. दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या आहेत. दोघांचं उद्देश आणि त्यांचं जे ध्येय आहे ते वेगळं आहे. बऱ्याच वेळेला लोक आलटून पालटून वापरतात विजन आणि मिशनसाठी, तर तसं नका करू. आणि प्रत्येकाची समज आणि अंडरस्टँडिंग वेगवेगळी आहे. राईट. सो डोंट फॉल फॉर दॅट. आणि तुमच्या गोल्सला तुमचं विजन कन्सिडर करू नका. तर आपण पुढे जाऊया आणि समजून घेऊया. तर विजन स्टेटमेंट काय आहे? तर विजन स्टेटमेंट इज अ डिझायर्ड फ्युचर स्टेट. माझी कंपनी भविष्यात कशी असेल, ती काय करत असेल, तिच्यामध्ये काय बदल घडून आलेले असतील, आणि तिच्यामुळे जगात किंवा त्यांचे जे कस्टमर्स आहेत, तुमचे जे कस्टमर्स आहेत, तुमचे जे क्लायंट्स आहेत, त्यांच्या आयुष्यात काय बदल घडून आलेला असेल. हा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा आपण मिशन बद्दल विचार करतो. आणि हे का महत्वाचं आहे? तर तुमच्या टीमला, तुमच्या इन्व्हेस्टर्सना, तुमचे जे काही सपोर्टर्स आहेत त्यांना एक दिशादर्शक ना, की पुढे तुम्ही काय करणार आहात, कसे असणार आहेत, आणि त्या मार्गाने तुम्ही प्रवास करतायत की नाही हे समजून घेण्यासाठी विजन स्टेटमेंट खूप महत्वाचं आहे. राईट. सो इट्स अ डिझायर्ड फ्युचर स्टेट. माझं फ्युचर स्टेट काय आहे? माझं भविष्यातलं माझं फ्युचर स्टेट, माझ्या कंपनीविषयी किंवा माझं जे काय व्यवसाय आहे त्याच्याविषयी माझी संकल्पना काय आहे, आणि त्याच्याद्वारे मी इतरांच्या आयुष्यात काय बदल घडवून आणू इच्छितो, हा विचार इज विजन स्टेटमेंट. आणि विजन स्टेटमेंटचं अगदी सिंपल भाषेत विचार करायचं झालं तर, तुम्ही जर नसलात तर तुमच्या कस्टमरला काय फरक पडणार. That impact, that difference is what you should be aspire to become as an organization. राईट. तर ते महत्वाचं इज अ डिझायर्ड फ्युचर स्टेट, आणि ते दिशादर्शक आहे. आपण क्वालिटीज घेऊ तेव्हा बोलेन मी त्याच्याविषयी. सो विजन स्टेटमेंट म्हणजे नक्की काय? एनविजन फ्युचर म्हणजे माझा व्यवसाय, मी आज ज्या घडीला जे काही करतोय ते कसं असणार आहे भविष्यात, त्याचं इम्पॅक्ट कसं असणार आहे. मी जर यशस्वी झालो तर माझ्यामुळे हे जग कसं दिसणार आहे, किंवा मी ज्यांना माझी सर्व्हिस किंवा प्रोडक्ट्स देतोय त्यांच्यासाठी काय फरक पडणार आहे. जसं मी सांगितलं, राईट, इफ यू आर नॉट देअर व्हॉट डिफरन्स डज इट मेक टू द कस्टमर. हाऊ विल युअर ऑर्गनायझेशन लुक लाईक इन द फ्युचर. तुम्ही एक एन्व्हायरमेंट फ्रेंडली ऑर्गनायझेशन आहे, तुमचे प्रोडक्ट स्टेट ऑफ द आर्ट आहेत, तुम्ही कोणाशीच कम्पीट करू शकत नाहीये. सॉरी, कोण तुमच्याशी कम्पीट करू शकत नाहीये. राईट. एक ओव्हर आर्किंग फ्युचर म्हणजे एक भन्नाट भविष्याविषयीची कल्पना. एक उदाहरण दिलं जातं हमखास. 1960 म्हणजे जेव्हा जॉन एफ केनेडी होता, जॉन एफ केनेडीने एक स्टेटमेंट केलेलं की 1960 साली त्यांनी स्टेटमेंट केलेलं की ही दशकपूर्ती होण्या अगोदर अमेरिकेने चंद्रावरती माणूस उतरावा आणि त्याला यशस्वीरित्या चंद्रावरून परत आणावं. दॅट इज अ विजन स्टेटमेंट. की काहीतरी भव्य दिव्य काहीतरी, आपण जो विचार केलेला नाही तसं काहीतरी करण्याचा विचार करणं इज अ विजन स्टेटमेंट. दॅट इज अ एनविजन फ्युचर. आज इलॉन मस्क मार्सवर प्रवास करण्याचं बोलतोय, म्हणजे मार्स विल बी अ कॉलनी वेअर वी कॅन ट्रॅव्हल अप अँड डाऊन. दॅट इज अ विजन स्टेटमेंट. होईल नाही होईल नंतरच्या गोष्टी आहेत, बट दॅट इज अ ओव्हर आर्किंग फ्युचर. ती संकल्पनाच एवढी भन्नाट वाटते की अरे आपल्याला वाटतं असं काहीतरी झालं पाहिजे.
पण तोच विचार आपण आपल्या व्यवसायाविषयी करतो का, हा प्रश्न विचारणं गरजेचं आहे. राईट. आणि सगळ्यात महत्वाचं, तुम्ही जर आपला अगोदरचे स्ट्रॅटेजीचे सेशन्स आहेत, आपण जेव्हा सुरुवात केलेली स्ट्रॅटेजीमध्ये आपण डिस्कस केलेलं की 3 प्रश्न महत्वाचे आहेत स्ट्रॅटेजीमध्ये. वेर यू आर, वेर यू वॉन्ट टू बी, हाऊ यू आर गोइंग टू गेट देअर. आज जे शेवटचे 2 प्रश्न आहेत ना, हाऊ, वेर यू वॉन्ट टू बी अँड हाऊ यू आर गोइंग टू गेट देअर, त्याचा आपण विचार करणार आहोत. आणि विजन म्हणजे वेर यू वॉन्ट टू बी. तुमचा व्यवसाय 5 वर्षानंतर, 10 वर्षानंतर किंवा 25 वर्षानंतर जर तुम्ही तेवढा विचार करत असाल, तर कुठे दिसतोय तुम्हाला? आज अनफॉर्च्युनेटली बरेचसे जे स्मॉल अँड मीडियम साईज एंटरप्राइजेस आहेत, जे छोटे व्यावसायिक आहेत, ते आजचा दिवस सोडला किंवा फार तर आजचा महिना सोडला, तर त्याच्या पुढे विचार करताना दिसत नाही. देन यू आर नॉट थिंकिंग अबाउट विजन. पण माझा व्यवसाय पुढच्या 5 वर्षात कुठल्या टप्प्यावर असेल, कुठल्या स्टेजवर असेल, त्याच्यामध्ये काय बदल घडलेले असतील, त्याच्यामध्ये कुठल्या प्रकारचे बदल मला अपेक्षित आहेत आणि मी कुठल्या प्रकारचे बदल घडवू इच्छितो, याचा जेव्हा आपण सारासार विचार करतो आणि बाहेर आपल्या अवतीभोवती जे बदल होत आहेत, म्हणजे गव्हर्नमेंटने काही रेग्युलेशन चेंज केले, तुमचे जे काही कॉम्पिटिटर आहेत त्यांनी काहीतरी वेगळं केलं, या सगळ्या गोष्टींचा आपण उहापोह करून जेव्हा विचार करतो, तेव्हा आपण च्या दृष्टीने विचार करायला सुरुवात करतो. राईट. सो आता माझं विजन स्टेटमेंट जे आहे, ते खरोखर विजन स्टेटमेंट काय आणि कशा आहे ते मला कसं समजू शकेल? तर काही कॅरेक्टरिस्टिक्स देतोय मी. तुम्ही वेगवेगळी लोक तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारे सांगतील विजनचे कॅरेक्टरिस्टिक्स, अँड दे आर ऑल राईट. मी जसं सांगितलं सुरुवातीला, वेगवेगळ्या अंडरस्टँडिंग आहेत विजन आणि मिशन विषयी. राईट. पण ह्या गोष्टी तुम्ही कुठेही काही वाचा विजन विषयी, या गोष्टी तुम्हाला तिथे आढळतील तर आढळतील. राईट. पहिलं महत्वाची गोष्ट म्हणजे विजन इज फ्युचरिस्टिक. तुम्ही जेव्हा विजन स्टेटमेंट बोलता किंवा सांगता किंवा मांडता, तेव्हा तो भविष्याचा वेध घेणारा असला पाहिजे. इट शुड ऑलवेज स्पीक अबाउट द फ्युचर. तुम्ही विजन स्टेटमेंट वरती आजच्या बद्दल बोलतायत, आजच्या गोष्टींबद्दल बोलतायत, तर दॅट इज नॉट अ विजन स्टेटमेंट. राईट. इट शुड बी ऑलवेज फ्युचरिस्टिक. भविष्य असलं पाहिजे. आजपासून 5 वर्षानंतर, आजपासून 10 वर्षानंतर, आजपासून 20 वर्षानंतर, कमीत कमीत 5 वर्षांचा तरी विचार करा. विजन इज ऑलवेज लॉंग टर्म. ओके. 5 वर्षात किंवा 10 वर्षांचा विचार करा की कसं असणार आहे फ्युचर. ऍस्पिरेशनल, मला मर्सिडीज गाडी घ्यावी अशी वाटते, मला फरारी घ्यावी अशी वाटते, माझी इच्छा आहे, माझी आकांक्षा आहे, मला असं मनापासून वाटतं की असं करायला पाहिजे, असं व्हायला पाहिजे. राईट. दॅट इज ऍस्पिरेशनल. अरे काय सुपर डिझाईन आहे, किंवा काय सुपर वेबसाईट आहे, किंवा काय सुपर प्रोडक्ट आहे, किंवा काय सुपर सर्व्हिस आहे, हे आपल्या सगळ्यांना वाटतं. राईट. की आपलंही असं काहीतरी असावं. दॅट इज ऍस्पिरेशनल. मग आपला जो विजन स्टेटमेंट आहे तो फ्युचरिस्टिक आहे का, तो ऍस्पिरेशनल आहे? म्हणजे त्याला बघून किंवा तो स्टेटमेंट वाचून माझ्या मनात काहीतरी मला व्हायला पाहिजे. अँड देन इट शुड बी कंपेलिंग, कंपेलिंग फॉर मी टू ऍक्ट ऑन इट. तो फक्त स्टेटमेंट नाहीये. बऱ्याच कंपन्यांमध्ये तुम्ही जाल, तिकडे विजन स्टेटमेंट भिंतीवर लावलेला असतो. तो कोणाला विचारलं तर त्याला सुद्धा माहिती नसतं ते काय आहे. म्हणजे त्या कामगाराला माहिती नसतं आणि त्याच्या साहेबाला पण नीट व्यवस्थित एक्सप्लेन नाही, नाही ते आम्हाला सांगितलंय लावायला ते. दॅट इज नॉट अ विजन स्टेटमेंट. कंपेलिंग म्हणजे तुम्हाला त्याच्यावर काम करावं असं वाटलं पाहिजे, की मी नाही केलं तर काहीतरी माझं चुकेल. समथिंग आय विल नॉट बी एबल टू अचीव, समथिंग आय एम मिसिंग. इट शुड फोर्स यू टू वर्क, इट शुड बी कंपेलिंग. आपण सांगतो विजन स्टेटमेंट तुमच्या डोळ्यासमोर ठेवा, पण तो डोळ्यासमोर ठेवून तेव्हाच फायद्याचा आहे जेव्हा तुम्हाला त्याच्याबद्दल काहीतरी करावं असं. अँड देन इट शुड बी डायरेक्शनल. दॅट इज दिशादर्शक असलेला पाहिजे, की तुमचा व्यवसाय पुढे कुठल्या प्रकारच्या दिशेने जाणार आहे, कशा प्रकारच्या दिशेने जाणार आहे, तुम्ही कुठल्या प्रकारचे प्रोडक्ट सर्व्हिसेस मार्केट्समध्ये जाणार आहेत, काय ऑफरिंग असणार आहेत, तुम्ही काय डिफरन्स क्रिएट करणार आहेत, ते असलं पाहिजे. डायरेक्शनल. राईट. अँड लास्ट बट नॉट द लिस्ट, इट शुड बी चॅलेंजिंग. मी जसं ओव्हर आर्चिंग बोललो,
इलॉन मस्कचं उदाहरण दिलं, मार्सवर जायचं आहे, किंवा इलेक्ट्रॉनिक कार ही परफॉर्मन्स, स्पीड, सेफ्टी या पर्याय या पॅरामीटर्स वरती सक्सेसफुल होऊ शकत नाही, अशी जी विचारधारणा होती ती बदलून टाकण्याचं काम इलॉन मस्कने टेस्लाद्वारे केलं. राईट. इट शुड बी चॅलेंजिंग, की असं शक्यच नाही, किंवा असा विचार कोणी केलाच नाही, किंवा असं कोणी कधी प्रयोग केला नाही. राईट. इट शुड बी चॅलेंजिंग. म्हणजे मला 4 गोष्टी करता येतात, पण मी 10 गोष्टी करू शकतो का? राईट. हे मी कधीच केलं नाही, मग मी तशा प्रकारचं काहीतरी करू शकतो का? सो इट शुड बी चॅलेंजिंग. इट शुड बी चॅलेंजिंग, की आपण जे कोणी किंवा मी स्वतः कधी काही केलं नाही तसं मी करू शकतो का? इट शुड ब्रिंग अस आउट ऑफ आवर कम्फर्ट झोन. सो दीज आर द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ विजन स्टेटमेंट. तुम्ही तुमच्या व्यवसायाचा जेव्हा विजन स्टेटमेंट लिहाल, तेव्हा हे सिंपल प्रश्न विचारा. इज इट फ्युचरिस्टिक? इज इट aspirational? Is it compelling? Is it directional? And is it challenging? Is it forcing you to do something which you have not done before? Right? So तो बनवताना, विजन स्टेटमेंट बनवताना काय तयारी करायची, कशा प्रकारची तयारी करायची? राईट. सो फर्स्ट इज, व्हॉट इज युअर लॉंग टर्म गोल? तुमचं लॉंग टर्म गोल काय आहे? तुम्ही पुढच्या 5 वर्षात किंवा 10 वर्षात किंवा 10 ते 20 वर्षाच्या कालावधीत काय करू इच्छिता, ते समजून घेणं महत्वाचं आहे तुम्हाला. राईट. व्हॉट इज युअर लॉंग टर्म गोल? 5-10 मिनिटं बसा, विचार करा की मला पुढे काय करायचंय. तुम्ही काय बनू शकता, तुमची ऑर्गनायझेशन, तुमच्या व्यवसायाद्वारे तुम्ही कुठला टप्पा गाठू शकता, किती उंचीवर पोहोचू शकता. आणि किती उंचीवर पोहोचू शकता हे विचार करायचा असेल तर मागच्या 5 वर्षांचा तुमचा बिझनेसचा आढावा घ्या. तुम्ही काय केलेलं आहे, तुम्ही तुमच्या कम्फर्ट लेवल मधून किती बाहेर पडलेला आहात, त्याचा तुम्ही विचार करा. राईट. अँड देन यू गो ऑन टू डिसाइड अँड व्हॉट डिफरन्स यू विल मेक. या गोष्टींचा विचार करून तुम्ही सिस्टम मिनिट हा, तुम्ही ते हे करू शकता. राईट. एक इम्पॅक्ट देऊ शकता तुम्ही, आणि तो डिफरन्स काय पडलेला आहे, कशा प्रकारे पडलेला आहे, त्याचा विचार करा. अँड देन यू कॅन सिट अँड प्रिपेअर युअर विजन स्टेटमेंट. हे झालं विजन विषयी. तुमचं फ्युचर तुम्हाला कसं दिसतं. राईट. वेअर यू वॉन्ट टू बी. आता ते वेअर यू वॉन्ट टू बी मी डिसाईड केल्यानंतर मी तिथे कसा पोहोचणार, त्याच्यासाठी मी काय करायला हवं. दॅट इज अ विजन स्टेट. दॅट इज अ मिशन स्टेटमेंट. की माझं विजन जे मी पाहिलं आहे, जी मी भविष्यातला विचार केलेला आहे, तिथे पोहोचण्यासाठी मला काय करणं गरजेचं आहे, नेमकं कशा प्रकारे करणं गरजेचं आहे, ते मी कसं करणार. दॅट इज व्हॉट अ मिशन स्टेटमेंट इज. मिशन स्टेटमेंट तुम्ही कुठल्या प्रकारचा व्यवसाय करता, आता अगदी स्पष्टरित्या आलंच पाहिजे की नाही. तुम्ही अशा प्रकारची डिझाईन करता, अशा प्रकारची वेबसाईट बनवा, अशा प्रकारचं सर्व्हिसेस देता, अगदी स्पष्टरित्या आल्या पाहिजे असं नाहीये. बट इट शुड गिव्ह सम इंडिकेशन और ऍटलीस्ट सम आयडिया की तुम्ही नक्की काय करतायत, कशासाठी करतायत, कुणासाठी करतायत. राईट. सो हाऊ यू डू दॅट, दॅट इज वॉट अ मिशन स्टेटमेंट इज. आता आपण मिशन स्टेटमेंट काय आहे त्याच्याविषयी थोडंसं समजून घेऊया. राईट. सो मिशन स्टेटमेंट जेव्हा आपण बोलतो, तेव्हा या प्रश्नांची उत्तरं आपल्याला अपेक्षित आहेत. वाय डज युअर ऑर्गनायझेशन एक्झिस्ट? तुम्ही जर आज व्यवसाय करत आहात तर कशासाठी करत आहात? त्याच्याने काय फायदा होणार आहे समोरच्या व्यक्तीला, त्याला काय सर्व्हिस, काय तुम्ही देऊ इच्छिता त्याला, की जे बाकीची लोक नाही देत आहेत. राईट. व्हॉट what is it that you are doing for your customers? Why is your organization existing? तुमच्यामुळे त्यांना कुठल्या प्रकारचा कसा फायदा होतो याचा विचार करा. व्हॉट इज द पर्पज? हे सगळं करण्यामागचं उद्दिष्ट काय आहे तुमचं?
का करत आहात तुम्ही जे काही करत आहात ते का करत आहात, कुणासाठी करत आहात, राईट? अँड व्हॉट बिझनेस आर यू इन? तुम्ही डिफाईन करू शकता का व्हॉट बिझनेस आर यू इन? हा प्रश्न वरवर खूप सोपा वाटतो हा उत्तर द्यायला. अरे मी आर्किटेक्ट आहे, मी फॅशन डिझायनर आहे, मी ट्रेनर आहे. हे झाले तुमच्या व्यवसायाविषयी, तुम्ही काय करता ते. पण एक्झॅक्टली तुमचा बिझनेस काय आहे, राईट? सो इफ यू आर सेइंग फॅशन डिझायनर, आय हेल्प people understand their clothing. That is important, right? तुमचा बिझनेस तुम्ही कसा डिफाईन करता? आय डिझाईन ड्रीम होम्स फॉर पीपल, राईट? जेव्हा तुम्ही सांगता मी इंटिरियर डिझायनर आहे किंवा मी आर्किटेक्ट आहे, तेव्हा तुम्ही फक्त तुमच्या तुम्ही कुठला व्यवसाय करता ते सांगता, पण व्हॉट बिझनेस आर यू तर तुम्ही इंडिकेट करत नाही, राईट? सो टू डिफाईन व्हॉट बिझनेस यू आर इन, त्याची परिभाषा बदलायला पाहिजे तुमच्या हिशोबाने. तुम्ही तोच व्यवसाय का निवडला? बाकीचे एवढे इतर व्यवसाय असताना तुम्ही तोच व्यवसाय का निवडला, राईट? सो व्हॉट बिझनेस आर यू इन? आणि मोठ्या दृष्टिकोनातून पाहणं गरजेचं आहे त्याच्याकडे, राईट? इथे मला एक कोका कोलाचं जे उदाहरण आहे, राईट, की कोला कोका कोला इज नॉट अ एरिएटेड बिवरेज, राईट? इट इज इन द बिझनेस ऑफ बिवरेजेस. आता एरिएटेड बिवरेजेस बोलल्यानंतर त्याचा मेन कॉम्पिटिटर फक्त पेप्सीच राहतो. पण जेव्हा आपण कोका कोलाकडे बिवरेज म्हणून पाहतो, तेव्हा चहा, कॉफी, लस्सी, आपले जे आम पन्ना वगैरे या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये येतात. आणि मग सडनली तुमचा बिझनेस पूर्ण बदलतो. तुमच्या बिझनेसकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलतो. आणि आज जर कोको कोला या सगळ्या गोष्टींना, ज्यांना आपण हल्ली एथनिक ड्रिंक्स बोलतो, राईट, पेपर बोट आहे आणि बरेचसे प्लेयर्स आहेत त्याच्यामध्ये, पण कोको कोलाने शिरकाव का केला त्याच्यामध्ये? कारण कोको कोला इज इन द बिझनेस ऑफ बिव्हरेजेस, राईट? किंवा दुसरं एक उदाहरण मी तुम्हाला देतो. आपलं मायक्रोमॅक्स होती. मायक्रोमॅक्स एकेकालची नावाजलेली गाजलेली कंपनी, राईट? मायक्रोमॅक्सने मोबाईल फोन विकता विकता टेलिव्हिजन विकायला चालू केले. आणि त्यांच्या कंपनीच्या मालकाला हा प्रश्न विचारला गेला, अरे बाबा रे, तू मोबाईल फोन विकतोयस ना, मग या व्यवसायात कशाला येतोय? टेलि टीव्ही टीव्हीच्या बिझनेसमध्ये कशाला येतोयस? आणि त्याचं उत्तर होतं की वी आर नॉट इन द बिझनेस ऑफ मोबाईल फोन्स, वी आर इन द बिझनेस ऑफ स्क्रीन्स. तर जिथे स्क्रीन असेल तिथे आम्ही जाणार, राईट? सो तुम्ही तुमचा बिझनेस कसा डिफाईन करताय ते महत्वाचं आहे. त्यांनी फक्त मोबाईल बिझनेसकडे मोबाईल बिझनेस नाही पाहिला, त्यांनी एक स्क्रीन्सचा बिझनेस पाहिला. आणि टेलिव्हिजनला स्क्रीन आहे, होर्डिंगला आपण इलेक्ट्रॉनिक स्क्रीन्स बघतो, इव्हेंट्सला आपण इलेक्ट्रॉनिक स्क्रीन्स बघतो. सडनली सो मेनी पॉसिबिलिटीज ओपन अप, राईट? सो व्हॉट बिझनेस आय यू इन, तो विचार करा तुमच्या बिझनेसचा. आणि तुम्ही नक्की करता काय, कुठल्या प्रकारचे प्रोडक्ट्स, कुठल्या प्रकारचे कस्टमर्स त्यांना सर्व्हिस करता, राईट? दीज आर द क्वेश्चन युअर मिशन स्टेटमेंट शुड बी आन्सरिंग. आता पुढे जे आहे ते थोडस सिमिलर आहे, पण तुमचं मिशन स्टेटमेंट थोडक्यात अगदी सांगायचं झालं तर, तुम्ही जे काही करता ते का करता, व्हॉट इज द पर्पज ऑफ युअर एक्झिस्टन्स, वाय यू आर डुईंग व्हॉट यू आर डुईंग, त्याच्याने कोणाचा काय फायदा होतो, कोणासाठी करतायत, तुमचं टार्गेट कस्टमर कोण आहे, तुमचा कस्टमर सेगमेंट कोण आहे, राईट? व्हॉट इज इट दॅट यू आर डुईंग, कुठल्या प्रोडक्ट डिझायनिंग करता, सेल्स करता, फ्रँचायझी करता, रिटेलिंग करता, कस्टमाइज करता, काय करता, राईट? अँड हाऊ इज इट युअर डुईंग, तुमची स्ट्रॅटेजी काय आहे ते करण्यासाठी? तुम्ही कुठल्या पद्धतीने तुमच्या कस्टमर पर्यंत पोहोचता, कुठल्या चॅनल्स थ्रू पोहोचता, कशा प्रकारे पोहोचता, या सगळ्या गोष्टींची उत्तरं तुमच्या मिशन स्टेटमेंट मधून यायला हवी, राईट? सो वाय, हू, व्हॉट, हे जेवढं चांगलं, अँड हाऊ, राईट, हे प्रश्न मिशन स्टेटमेंटने द्यायला हवे, किंवा त्या दिशेने तुम्हाला विचार करायला प्रवृत्त केलं पाहिजे, राईट? आपण काही स्टेटमेंट्स आणि एक्झाम्पल्स घेऊ आता. राईट, आयकियाचं तुम्ही स्टेटमेंट घ्या, विजन स्टेटमेंट. आता टू क्रिएट बेटर एव्हरी डे लाईफ फॉर मेनी पीपल. मला थोडंसं मेनी पीपल मला एकदम स्पष्ट नाही वाटत, पण तरी सुद्धा आयकिया आजकाल जे काही करतंय, टू क्रिएट बेटर लाईफ फॉर मेनी पीपल. आयकियाचे प्रोडक्ट्स जे घेतात लोक,
ते खरंच बेटर लाईफ करतायत का? हो करतायत, कारण जगभर आज आयकिया आहे. आयकियाने लोकांचं फक्त खरेदीचं परिभाषा नाही बदलली, पण त्यांनी त्यांच्या एम्प्लॉईजचं जीवन पण बदललेलं आहे. राईट, इफ यू गो अँड स्टडी टू क्रिएट बेटर एव्हरीडे लाईफ. आयकियामध्ये प्रोडक्ट्स कुठले कुठले मिळतात तुम्ही बघा. आयकिया त्यांच्या प्रोडक्ट्स विषयी बोलतोय का? डायरेक्टली नाही. 10 वर्षानंतर त्यांना हे लागू पडेल का? राईट, किंवा 5 वर्षानंतर किंवा 20 वर्षानंतर जर तुम्ही विचार केला, विल पीपल स्टील वॉन्ट अ बेटर लाईफ? येस, दे विल वॉन्ट अ बेटर लाईफ. दॅट इज वॉट IKEA इज ट्राइंग टू डू. दॅट इज ओव्हरआर्चिंग. इज इट फ्युचरिस्टिक? येस इट इज. इज इट कम्पेलिंग? येस, IKEA बरेचसे प्रयोग करत असतात. इनफॅक्ट जे इनोव्हेशन करत असतं, राईट, ते सगळं आहे IKEAचं. सो दे आर क्रिएटिंग एव्हरीडे बेटर लाईफ फॉर मेनी पीपल. आता मिशन स्टेटमेंट त्यांचं काय आहे? टू क्रिएट अ वाईड रेंज ऑफ वेल डिझाईन फंक्शनल होम फर्निशिंग प्रोडक्ट्स ऍट प्राइसेस सो लो दॅट ॲज मेनी पीपल पॉसिबल विल बी एबल टू अफोर्ड देम. आणि तुम्ही IKEAची ऍडव्हर्टिजमेंट बघितली तर कधी कधी फक्त प्रोडक्ट मांडलेले असतात आणि त्याच्या जोडीला प्राइस टॅक्स असतात, की ते किती अफोर्डेबल आहेत, आपल्याला परवडणार आहे ते सांगतं ते आपल्याला. IKEA तेच करतं ना. इज इट इन टू वेल डिझाईन फर्निचर? येस, त्यांचे ते मॉड्युलर फर्निचर तुम्ही असेंबल DIY टाईप असतात, तुम्ही स्वतः घेऊन जाऊन करू शकतात. फ्लॅट बेडेड असतात. फ्लॅट बेडेड म्हणजे बॉक्स मध्ये तुम्ही पॅक करून घेऊन जाऊ शकता. IKEAचे फर्निचर, आपण नॉर्मली फर्निचर बनवतो, तो फर्निचर आपण नॉर्मल फर्निचर सारखा बनवतो आणि मग त्याचं स्टोरेज करताना भरमसाठ जागा लागते. राईट, IKEA तसं नाही करत. इट मेक्स फ्लॅट बेडेड. सो आपण जिथे कदाचित 10 फर्निचर ट्रान्सपोर्ट करू शकू, IKEA तिकडे 50 किंवा 100 फर्निचर ट्रान्सपोर्ट करू शकतं. आणि त्याच्यामुळे त्यांना त्यांची कॉस्ट कमी ठेवतात. राईट. सो is this what you walk into an IKEA showroom and you will see that they are living their mission. They are offering a wide range of well-designed functional home furnishing products at prices low that many people can be able to afford. आता त्यांचे विजन आणि मिशन मध्ये टायअप आहे. प्लीज अंडरस्टँड दॅट. चेक करा. राईट. विल पीपल बी एबल टू अफोर्ड? येस. त्याच्यामुळे त्यांचं राहणीमान सुधारेल का? हो. कनेक्ट्स टू द विजन. आणि तुमचं विजन स्टेटमेंट पहिला आला पाहिजे, नंतर मिशन स्टेटमेंट. काही ठिकाणी तुम्हाला सांगतील की मिशन स्टेटमेंट पहिला आला पाहिजे नंतर विजन. परफेक्टली. काही असा कोणी दगडावरची रेग नाही आखली की तुम्ही पहिलं हेच केलं पाहिजे आणि पहिलं तेच केलं पाहिजे. पण महत्वाचं आहे की दोघांचं एकमेकांशी नातेबंध जे आहे, एकमेकांवरचा जो प्रभाव आहे आणि जी इन्फ्लुएन्स जो आहे, तो दिसला पाहिजे आपल्याला. दॅट शुड बी विजिबल. इन IKEA's केस इट इज विजिबल. राईट. इट इज फ्युचरिस्टिक, कंपेलिंग, ओव्हरआर्किंग. आणि मिशन स्टेटमेंट पण ते काय करतं त्याच्याविषयी आपल्याला माहिती देतं. नंतर नायकीचं बघूया. आता नायकीचा जो विजन स्टेटमेंट आहे ना, मी सांगितलं जसं बऱ्याचशा कंपन्यांच्या तुम्हाला कधी कधी फक्त मिशन स्टेटमेंट दिसणार, कधी कधी विजन स्टेटमेंट दिसणार, कधी दोन्ही दिसणार. नायकीच्या मी वेबसाईट वरती जाऊन चेक केलं इनफॅक्ट, पण मला नायकीचं विजन स्टेटमेंट भेटलं नाही. पण बऱ्याच दुसऱ्या वेबसाईट वरून चेक केलं तेव्हा त्याच्याकरता ते मी 3 स्टार्स दाखवलेले आहेत. राईट. बट यू लुक ॲट नायकीज मिशन स्टेटमेंट टू ब्रिंग इन्स्पिरेशन अँड इनोव्हेशन टू एव्हरी ॲथलीट. आणि ॲथलीटच्या पुढे एस्ट्रिक टाकलेले आहे. ही मला सुंदर गोष्ट आवडते नायकीची. आणि ऍथलीट काय आहे, ऍथलीटचं डेफिनेशन त्यांनी मस्त केलेलं आहे. इफ यू हॅव अ बॉडी यू आर ऍथलीट. आणि त्याच्यावर तुम्ही जर नायकीचे प्रोडक्ट्स आणि हे बघितले तर दोज आर स्पेशली चॅलेंज किंवा दोज आर स्पेशली एबल्ड किंवा डिफरंटली एबल्ड किंवा फिजिकली हँडिकॅप लोक आपण जे आहेत त्यांच्यासाठी सुद्धा नायकी स्पोर्ट्स वेअर किंवा स्पोर्ट्स गिअर बनवतं. राईट. टू ब्रिंग इन्स्पिरेशन अँड इनोव्हेशन. लुक ॲट नायकी एअर किंवा जॉर्डन, मायकल जॉर्डन बरोबर केलेली पार्टनरशिप असो, शूज मध्ये केलेले इनोव्हेशन असो. इनफॅक्ट म्हणजे थोडंसं अगदी टोकाचं झालं तर एक बातमी अशी आलेली की एक 200 मीटर रनर रेस जिंकला कारण त्याचे नायकीचे शूज स्पेशली डिझाईन्ड होते ती रेस त्याला जिंकून देण्याच्या हिशोबाने. आणि मग ऑब्जेक्शन घेतलेलं लोकांनी. ऑब्विसली त्याचं पुढे काही झालं नाही. बट यू कॅन जस्ट अंडरस्टँड द काइंड ऑफ इन्फ्लुएन्स दॅट दे आर हॅव्हिंग.
नायकीच्या स्पोर्ट्ससाठी वेगळे शूज आहेत, वॉकिंगसाठी वेगळे शूज आहेत, टेनिससाठी वेगळे शूज आहेत, 100 मीटर रेससाठी वेगळे शूज आहेत, मॅरेथॉनसाठी वेगळे शूज आहेत. जस्ट लुक. आणि ह्या प्रत्येक गोष्टीमध्ये त्यांनी काही ना काहीतरी नाविन्य किंवा कुठल्या प्रकारची डिझाईन किंवा काहीतरी अजून आणण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि जगातल्या प्रत्येक ऍथलीटला ते त्याच्यापर्यंत पोहोच. आणि ऍथलीट कोण आहे? ज्याच्याकडे बॉडी आहे. तुम्ही कसेही असा, काही असं, तुमच्याकडे बॉडी आहे, यू आर अन ऍथलीट. किती सुंदर मिशन स्टेटमेंट आहे. राईट. अँड टू डू एव्हरीथिंग पॉसिबल टू एक्सपांड ह्युमन पोटेन्शियल. मी जे 200 मीटरचं उदाहरण सांगितलं, राईट, इट इज हेल्पिंग ऍथलीट्स टू डू बेटर, परफॉर्म बेटर, prevent them from injury, and therefore they can continue with their profession a little longer, continue to play better. इंजरीज बाकी, पण त्यांचं पोटेन्शियल एक्सपांड होतोय. दॅट इज व्हॉट नायकी इज डुईंग. राईट. सो दिस इज अबाउट नायकी. लिंक्डइनचं घ्या उदाहरण. राईट. क्रिएट इकॉनॉमिक ऑपॉर्च्युनिटी. दिस इज लिंक्डइनचं जे विजन आहे. क्रिएट इकॉनॉमिक ऑपॉर्च्युनिटी फॉर एव्हरी मेंबर ऑफ ग्लोबल वर्कफोर्स. आज तुम्ही लिंक्डइनवर बसल्या बसल्या जगातल्या कुठल्याही कानाकोपऱ्यातल्या व्यक्तीबरोबर संपर्क साधू शकता. इफ यू reach out to that person in a right way and right manner, you can also do business. There are a lot of people who are getting business, who are doing business, who are building network placements वगैरे भरपूर काही गोष्टी होत आहेत. 50 वर्षानंतर सुद्धा मला कदाचित त्याची गरज लागणार आहे, 10 वर्षानंतरही लागणार आहे. राईट. क्रिएट इकॉनॉमिक ऑपॉर्च्युनिटी फॉर एव्हरी मेंबर ऑफ ग्लोबल वर्कफोर्स. आज जगातल्या कानाकोपऱ्यातनं कुठून ना कुठून तुम्हाला लोक तुमच्यापर्यंत पोहोचू शकतात. मी एक सिंपल उदाहरण देतो. मला लिंक्डइन वर वरून एक कॉन्टॅक्ट आलेला. आता का आलेला, तर आमच्या कॉलेजमधून एक व्हिडिओ टाकलेला आमच्या कॉलेजच्या वेबसाईटवर, युट्यूबच्या चॅनलवरती. त्या व्यक्तीने तो व्हिडिओ बघितला. ही इज नॉट फ्रॉम इंडिया. राईट. आणि त्यांनी सांगितलं, अरे बाबा, तू हा विषय शिकवला आहे का? मग मला त्याच्याविषयी थोडीशी माहिती हवी आहे. विल यू शेअर व्हॉट यू हॅव नोट्स विथ इट? कॅन यू शेअर दॅट? आणि मी त्या व्यक्तीबरोबर ते शेअर केलं. राईट. That person was from some country outside India. He could reach me. That is the magic of LinkedIn. त्यांचं विजन स्टेटमेंट किती स्ट्रॉंग आहे, फ्युचरिस्टिक आहे. इट इज कंपेलिंग पीपल टू डू, ऍक्ट ऑन इट. आणि लिंक्डइन आज बरेचसे बदल करत आहे, चेंजेस करत आहे. त्या हिशोबाने अगेन, द मिशन स्टेटमेंट, कनेक्ट द वर्ल्ड्स प्रोफेशनल्स टू मेक देम मोर प्रोडक्टिव्ह अँड सक्सेसफुल. दे आर कनेक्टिंग पीपल. आजकाल लोक एकमेकांना लिंक्डइन वरून हायर करतायत, कामं घेत आहेत, दुसऱ्यांना कामं देत आहेत. इट्स अ बिग प्लॅटफॉर्म दॅट इज देअर. राईट. शेवटचं उदाहरण जे आहे ते आपलं साऊथ वेस्ट एअरलाइन्सचं आहे. आणि साऊथ वेस्ट एअरलाइन्स बद्दल वाचणं प्रत्येक व्यावसायिकाने वाचावं. कारण एक डिफरंट लेवलचं मॉडेल उभा केलेलं आहे साऊथ वेस्ट एअरलाईनने. आणि आज जवळपास मला वाटतं एक 40-50 वर्ष झाली साऊथ वेस्ट एअरलाईन हॅज बीन रनिंग सक्सेसफुली. आणि ते त्यांनी केलेलं आहे. फक्त मध्ये गेल्या वर्षी काही दीड एक वर्षापूर्वी त्यांना थोडीशी अडचण झालेली, तारांबळ उडालेली त्यांची. त्यांचं ऑपरेटिंग सॉफ्टवेअर आहे ते त्यांना चेंज करावा लागलेला, आणि त्याच्यामुळे बरीचशी गडबड झालेली, जे कधी झालं नाही त्यांच्याबरोबर. त्यांना काही फ्लाईट सुद्धा कॅन्सल करावे लागले, जे 40-50 वर्षाच्या इतिहासात त्यांच्याबरोबर कधी झालं नाही. आय थिंक नाव दे बॅक टू नॉर्मल. बट साऊथ वेस्ट एअरलाइन्स विषयी का वाचणं गरजेचं आहे प्रत्येक व्यावसायिकाने? जगातली एकमेव अशी एअरलाईन सांगतात विच इज बीन प्रॉफिटेबल. जगभर तुम्ही कुठेही जा, कुठलीही एअरलाईन बघा, कधी ना कधी त्यांना एकतर बँक्रप्सी फाईल करावी लागली आहे, कधी लॉस झालेला आहे, किंवा त्यांचा बोऱ्या बिस्तरा आवरावा लागलेला आहे. साऊथ वेस्ट एअरलाईन टिकून राहिलेली आहे आजपर्यंत. आणि ती करण्याची त्यांची पद्धत आहे. राईट. अँड यू लुक ॲट देअर पर्पज. ते आता ते मिशन स्टेटमेंट नाही बोलत. तुम्ही जर साऊथ वेस्ट एअरलाईनच्या वेबसाईटवर गेलात तर ते मिशन स्टेटमेंट नाही बोलत, ते पर्पज बोलतात त्याला. टू कनेक्ट पीपल टू व्हॉट्स इम्पॉर्टंट इन देअर लाईफ थ्रू फ्रेंडली, रिलायबल अँड लो कॉस्ट एअर ट्रॅव्हल.
इज साऊथ वेस्ट एअरलाइन्स फ्रेंडली? येस. युरोपमध्ये लो कॉस्ट एअरलाईन आहे रायन एअर करून, पण रायन एअर फ्रेंडली आहे असं कधी कोण बोलणार नाही. त्यांचा ओनरच तसा आहे, तो सांगतो तुम्हाला एवढ्या पैशात एवढंच मिळणार. रायन इज व्हेरी क्लिअर, राईट? बट साऊथ वेस्ट एअरलाईन, इज इट फ्रेंडली? येस. इज इट रिलायबल? येस. त्यांचा ऑन टाइम परफॉर्मन्स सुद्धा खूप चांगला आहे. अँड दे प्रोव्हाइड द लोएस्ट कॉस्ट एअर ट्रॅव्हल. आणि साऊथ वेस्ट एअरलाईन कसं करतं, ते पॉइंट टू पॉइंट फ्लाय करतात, राईट? एका डेस्टिनेशन पासून दुसऱ्या डेस्टिनेशन. आणि त्यांचे प्रवास जे आहेत ना, नॉर्मली 1 तास ते 2 तासाचे, मोठ्या लॉंग डिस्टन्सचे फ्लाईट ते नाही करत. ते नाही करत. दे विल कनेक्ट यू फ्रॉम पॉइंट ए टू पॉइंट बी. तेवढंच, एकदम लॉंग डिस्टन्स नाही होत त्यांना. ते ट्रॅव्हल नाही करत, राईट? अँड दे हॅव अ व्हेरी गुड वर्किंग मॉडेल. त्यांचे सगळे एअरक्राफ्ट एकाच प्रकारचे आहेत. त्याच्यामुळे त्यांचे पायलटची ट्रेनिंग, त्यांचं जे वेगवेगळे स्पेअर पार्ट्स वगैरे जे आहे, जे मेंटेनन्स वगैरे जे आहे, ते सगळा खर्च ऑटोमॅटिकली डाऊन येतो, राईट? सो टू कनेक्ट पीपल टुवर्ड्स इम्पॉर्टंट. आणि युएस मध्ये बरीचशी लोक ट्रॅव्हल करतात, जे 1.5 ते 2 तासाचा प्रवास ज्यांना करायचा असतो, ती लोक प्रिफर करतात साऊथ वेस्ट एअरलाईनने. इट हेल्प्स देम रिच फास्टर अँड इट इज मच मोर कन्व्हिनियंट, राईट? आणि त्यांची प्राइसिंग जी आहे, युएस मध्ये जे बस सर्व्हिसेस आहेत, त्यांच्या जवळपास जाणारी किंवा त्यांच्याशी कम्पीट करणारी साऊथ वेस्ट एअरलाईनची प्राइसिंग आहे. यू कॅन जस्ट इमॅजिन द लो कॉस्ट एअर ट्रॅव्हल मॉडेल दॅट इट इज वर्किंग ऑन, राईट? अँड द विजन टू बी द वर्ल्ड मोस्ट लव्ड कदाचित माहित नाही, बट येस, इट इज वर्ल्ड मोस्ट एडमायर्ड. कारण साऊथ वेस्ट एअरलाइन्स आज घडीला तरी फक्त युएस मध्येच ऑपरेशनल आहे. जगभर त्यांचे ऑपरेशन्स नाही आहेत. बट इज इट वर्ल्ड मोस्ट एडमायर्ड? डेफिनेटली. कारण अशी एअरलाईन कंपनी जी कधीच तोट्यात नाही गेली अँड हॅज रिमेन प्रॉफिटेबल राईट फ्रॉम डे वन, इज आणि 40-50 वर्षासाठी टिकून राहणं. आपल्याकडे जर तुम्ही विचार केला, किंगफिशर, दमानिया, मोदी लोफ, असे बरेचसे एअरलाईन, सहारा, जेट, बरेचसे एअरलाईन झाले आणि कधी गेले, कुठे गेले, त्याच्यातले काही नाव तर आपल्याला आठवणार पण नाही, राईट? देन इफ यू लुक ॲट ऑल दोज थिंग्स, यू कॅन अंडरस्टँड व्हॉट साऊथ. आणि त्यांचं विजन स्टेटमेंट, मोस्ट एफिशियंट, मोस्ट प्रॉफिटेबल एअरलाईन they are, right? So that's it for today. तुम्हाला जर हे आवडलं असेल तर नक्कीच इतरांबरोबर शेअर करा, लाईक करा, अँड सबस्क्राईब टू मंडे म्युझिक्स, जेणेकरून जेव्हा केव्हा नवीन व्हिडिओ येईल तेव्हा तुम्हाला त्याची अधिक माहिती मिळेल. तुम्हाला अपलोड होईल तेव्हा तुम्हाला माहिती पडेल, अँड देन यू कॅन वॉच इट ॲट युअर ओन कन्व्हिनियन्स. कोणाला काही प्रश्न असतील किंवा कोणाला काही विचारायचं असेल तर प्लीज फील फ्री टू आस्क, राईट? सो येस, आय मी रेकॉर्डिंग स्टॉप.